सर्वांना नमस्कार। मी धनंजय चापले, कार्यकारी प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, गडचिरोली। आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत इयत्ता 1 ते 5 च्या 3112 व इयत्ता 6 ते 8 च्या 1493 अशा एकूण शासकीय आणि शासकीय अनुदानातील 4605 शिक्षकांचं अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन हे प्रशिक्षण पूर्ण करून घेतलेलं आहे। आता हे प्रशिक्षण पूर्ण करण्याचा मुख्य उद्देश काय की नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये जे बदल झालेले आहेत त्या धोरणानुसार सर्व विद्यार्थ्यांना 21व्या शतकातील कौशल्यांचा विकास व्हावा, सोबतच सर्व विद्यार्थ्यांना अनुभवावर आधारित शिक्षण दिलं गेलं पाहिजे हे याचं मुख्य उद्देश आहे। आणि यानुसार या प्रशिक्षणानंतर विद्यार्थ्यांना आव्हानं कशी द्यायची, विद्यार्थ्यांच्या जिज्ञासा प्रवृत्तीला कशी प्रेरणा द्यायची आणि एकूणच शिकवण्याच्या प्रक्रियेमध्ये जो बदल आपल्याला करायचा आहे, मूल समजून घेऊन आपल्याला वर्गांतरक्रियांमध्ये जे बदल घडवून आणायचे आहेत की शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये, विद्यार्थी आणि साहित्यामध्ये ज्या आंतरक्रिया घडून येणार आहेत तर त्याची योजना कशी करायची। तर आपण सर्वांनी प्रशिक्षणामधून हे सर्व शिकून घेतलेलं आहेच की वर्ग आंतरक्रियामध्ये आपल्याला कसा बदल करायचा आहे, शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये कसा बदल करायचा आहे आणि हे बदल जर आपण स्वीकारले तर या माध्यमातून नक्कीच विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्तीमध्ये वाढ होणार आहे आणि आपल्या जिल्ह्याची शैक्षणिक गुणवत्ता संवर्धित होण्यास मदत होणार आहे। तर मग कोणत्या इयत्तेचे विद्यार्थी आहेत त्यांना कोणती आव्हानं दिली गेली पाहिजे, जे 4 C's सांगितले गेलेले आहेत, क्रिएटिव्ह थिंकिंग असेल, क्रिटिकल थिंकिंग असेल, कोलॅबोरेटिव्ह स्किल असतील, हे विद्यार्थ्यांमध्ये कसे विकसित झाले पाहिजे आणि हे होण्याकरता विद्यार्थ्यांना कोणकोणते अनुभव आपण दिले गेले पाहिजे याची संपूर्ण चर्चा प्रशिक्षणामध्ये झालेली आहे। आणि या प्रशिक्षणानंतर आपण नक्कीच आपल्या शाळेमध्ये वर्गांतरक्रियांमध्ये बदल घडवून आणलेला असेल। आता हे जे बदल आपण केलेले आहेत ते नक्कीच स्वागतार्ह असतील, मुलांना शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये मदत करण्यासाठी असतील। तर या बदलासंदर्भातले एक 2-3 मिनिटाचे व्हिडिओ जर आपण तयार केले आणि हे व्हिडिओ आपण विनोबा ॲपवरती अपलोड केलेत तर इतरही शिक्षकांना ते बघता येतील, इतरही शिक्षकांना ते प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरतील आणि त्या माध्यमातूनच एकूणच सर्वांना कळेल की आपल्याला नेमकं वर्ग आंतरक्रियामध्ये कसा बदल करायचा आहे आणि हे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पूरक असेल। म्हणून मी आपणा सर्वांना नम्र आवाहन करतो की प्रशिक्षणाची जी परिणामकारकता आहे ही परिणामकारकता या माध्यमातून सर्वांना कळेल याकरता आपण व्हिडिओ तयार करून वर्ग आंतरक्रियेच्या संदर्भातला विनोबा ॲपवरती अपलोड करावा। धन्यवाद।